नमस्कार, मी सौरभ कोरटकर. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय आणि त्यातच मराठवाड्यातल्या अपात्र लाडक्या बहिणींची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. यावरून कितीतरी अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे लाटल्याचं स्पष्टपणे दिसतंय. कारण एकट्या मराठवाड्यात अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा हा 1.25 लाखांच्या आसपास आहे. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आणि यावरून राज्याच्या तिजोरीतून अपात्र लाभधारकांवर किती पैशांची लयलूट झाली, उधळपट्टी झाली असेल याची कल्पना येते. राज्याची आर्थिक स्थिती पाहता आत्ताच्या स्थितीवर एक श्वेतपत्रिका काढा अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. तर राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज करून राज्याला दिवाळखोर केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे. पण भाजपनं हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांनी काय म्हटलंय ते आपण थोडक्यात बघूयात. हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे. इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर पुण्यामध्ये झाला. राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती. आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते, पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे. तर महाराष्ट्रावर किती कर्ज आहे, ते कसं वाढत चाललंय त्याची आकडेवारी एकदा आपण बघूयात. 2020-21 5.5 लाख कोटी म्हणजे 5.48 लाख कोटी इतकं कर्ज महाराष्ट्रावर होतं. त्यानंतर पुढच्याच आर्थिक वर्षात हे कर्ज आणखी वाढलं आणि 5.75 लाख कोटीपर्यंत गेलं. 2022-23 मध्ये हाच कर्जाचा आकडा 6.29 लाख कोटींवर गेला. 2023-24 मध्ये हा आकडा 7.18 लाख कोटींवर गेला. 2024-25 मध्ये हा आकडा 8.39 लाख कोटींवर गेला आहे आणि त्यानंतर जून 2025 पर्यंत हा आकडा आता 8.55 लाख कोटींच्या आसपास आहे. 2025-26 मध्ये 9.42 लाख कोटींपर्यंत राज्याचा कर्जाचा बोजा गेलेला आहे. तर देशातलं सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर सत्ताधाऱ्यांनी नेऊन ठेपलाय का, याच विषयी आजची आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये काही मान्यवर सहभागी झालेत. भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरीताई सुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले सुद्धा आपल्यासोबत आहे आणि अर्थतज्ञ नरेश बोडके आपल्यासोबत आहेत. या चर्चेची सुरुवात मी अर्थतज्ञ नरेश बोडके सरांपासून करतो. नरेश सर, आता राज्याची आर्थिक स्थिती बघून तुमचं नेमकं काय मत आहे? आकडेवारी नेमकी काय सांगते? महाराष्ट्र खरंच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेलेला आहे का? मला असं वाटतं याचं स्पष्ट उत्तर असं आहे की असं काही घडताना मला तरी दिसत नाही ऍज अन इकॉनॉमिस्ट. खरं तर आतापर्यंतच्या जर तुम्ही ऍव्हरेज लेवल जर बघितल्या, साधारण मीडियन जर बघितला आपण सगळ्या स्टेटचं, तर साधारण 32% त्यांचा हा जो खर्च आहे तो अपेक्षित आहे. सॉरी, कर्ज अपेक्षित आहे जीएसडीपीच्या, म्हणजे आहे सध्या. आणि जे आपलं FRBM ऍक्ट प्रमाणे सुद्धा जर आपण गेलो तर साधारणतः आपण तुमच्या जीएसडीपीच्या 25% मॅक्झिमम लिमिट पर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो. बरोबर. आता ही पहिली गोष्ट आहे. साधारण असं म्हणलं होतं इकॉनॉमिक्स मध्ये, आता FRBM पण आपण सोडून देवा, 20%च्या खाली आपलं जे काही कर्ज आहे गव्हर्नमेंटचं, हे आपल्या उत्पन्नाच्या म्हणजे सकल राज्य उत्पन्न जीएसडीपी आपण ज्याला म्हणतो त्याच्या खाली असावं. ते आता किती आहे? आता जवळजवळ ते 18% आहे. आता 18%च्या खाली होतं का? तर होतं. मागच्या काही वर्षापूर्वी हे साधारणतः 15-16% असायचं, पण कोविड नंतर ते अचानक 20% गेलं.
मग कोविडच्या नंतर अजून 2 वर्ष ते अजून 18 आणि 17 पर्यंत खाली आलं आणि मागच्या वर्षात बहुधा लाडकी बहीण योजना आणि बाकीचे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढलाय गव्हर्नमेंटचा त्याच्याप्रमाणे ते जर बघितलं तर साधारणतः जीएसडीपीच्या 18% एवढं आपलं कर्ज आहे. आता आपली पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे, आपलं बजेटही जास्त आहे, आपलं स्टेट हे इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह स्टेट आहे आणि त्यामुळे इव्हन गव्हर्नमेंटचा कायदा सुद्धा आपल्याला परमिशन देतो जास्त बॉरो करण्याचा. साधारणतः ऍव्हरेज आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती किती कर्ज आहे साधारण आपण गृहीत धरलं पॉप्युलेशनच्या हिशोबाने तर ते 75,000 ते 80,000च्या दरम्यान आहे सध्याची परिस्थिती अशी आहे. पण ह्याचा विचार आपण ओव्हरऑल स्कीम मध्ये केला तर आपण मग कर्ज घ्यायलाच नको का आपण आणि जसं विरोधकांनी म्हटलंय की आपण महाराष्ट्र कर्जात बुडालाय वगैरे वगैरे, कर्ज वाढत जाणारच आहे. उदाहरण देतो मी आता की मला 2007 ला जेव्हा मी घर खरेदी केलं त्यावेळेला मला 7 लाख रुपये होम लोन मिळत नव्हतं, म्हणजे ते घ्यायला सुद्धा मला बरीच कष्ट करावे लागले. पण आज मी 1 कोटी रुपयाचं होम लोन घेतलंय. मग आता माझं कर्ज वाढलंय का नाही वाढलंय, पण याच्यात माझं उत्पन्न वाढलंय का, तर कितीतरी पटीने माझं उत्पन्न वाढलंय. तर राज्याचं उत्पन्न वाढतं त्याप्रमाणे राज्याचं कर्ज वाढणं स्वाभाविक आहे. आता माझा आक्षेप कशाला आहे, माझा आक्षेप याच्यावरती आहे की कर्ज घेणं हे चुकीचं नाहीये, ते विदिन द लिमिट आपल्या असावा, त्याची परतफेड आपली व्यवस्थित व्हायला पाहिजेत आणि ते आपण कुठल्याही प्रकारे आपण त्या चक्रामध्ये फसायला नको. तर अशा दृष्टीने किती खर्च करायला पाहिजेत आणि कुठे खर्च करायला पाहिजे याचं काही स्वतःचं एक धोरण असलं पाहिजे स्टेटचं. तर आपला जो काही भांडवली खर्च आहे तो भांडवली खर्च जास्त व्हायला पाहिजेत. आता यावेळेस काय होतंय की विशेष करून लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांचं जवळजवळ 35,000 पासून ते 25,000 कोटीचं बजेट आहे. अशा स्कीमवरती जर आपण खर्च करायला लागलो तर त्याचा डायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी किंवा कॅपिटल असेट तयार करण्यासाठी काही फायदा होत नाहीये. तो हा मुद्दा आहे की आपण खर्च कशावर करायचा. तर आपण भांडवली खर्च करण्यासाठी जर कर्ज घेतला असेल तर ते कर्ज घेणं योग्य आहे आणि आजची मात्र स्टेटची परिस्थिती एवढी बिकट नाहीये आपली आणि मला असं त्याचा विचार करता कर्ज आपलं हे कंट्रोलमध्ये आहे, ते कंट्रोलच्या बाहेर नाहीये. ऑफकोर्स आता याचे बरेच पॅरामीटर असू शकतात की आता आपली फिस्कल डेफिसिट किती आहे, त्या फिस्कल डेफिसिटचं काय. आता जवळजवळ राज्याची फिस्कल डेफिसिट जे आहे ज्याला आपण आर्थिक तूट म्हणतो ते साधारण 3.25% आहे. 3.25% म्हणजे साधारण 1,36,000 कोटीची आपली तूट आहे. ठीक आहे. आणि तीच तूट आहे रेव्हेन्यू तूट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे राज्याचं जे वेगवेगळ्या टॅक्स मधून येतं त्याची जी तूट आहे ती साधारणतः 1% आहे, म्हणजे 46,000 कोटी आहे. म्हणजे आपलं उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त आहे, रेव्हेन्यू खर्च आपला जास्त आहे. ठीक आहे. अशी आता सध्याची एकंदरीत परिस्थिती आहे. ठीक आहे, म्हणजे वित्तीय तूट आपली जास्त आहे. अमोल मातेले जी तुम्हाला नरेश बोडके यांनी केलेली मांडणी पटते का, आणि वित्तीय तूट जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक मुद्दा सुद्धा अधोरेखित केलेला आहे की लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे राज्याच्या विकासावर आणि तिजोरीवर ताण पडतोय आणि विकासाच्या गतीवर सुद्धा परिणाम होतोय. बरोबर आहे. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणली. 28 जूनला त्याची अंमलबजावणी केली. जुलै पासून त्यांनी हप्ते वाटायला सुरुवात केली. त्यावेळेला मागच्या वेळेला त्यांनी 35,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती. निवडणुकीच्या काळामध्ये ते पैसे वाटले गेले आणि निवडणूक जिंकल्यानंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी लोकप्रिय अशा घोषणा केल्या का आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही मार्च महिन्यामध्ये त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करू आणि 2100 रुपयात हप्ता करू. अशा लोकप्रिय घोषणा केल्या. त्यामध्ये 2,64,000 महिलांनी फॉर्म भरले, अर्ज भरले. त्याच्यामुळे त्रुटी निघाल्या. 2,34,000 फॉर्म निश्चित झाले आणि त्यानुसार ते पैसे द्यायला लागले. परंतु आपल्याला माहित अमोलजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाही, काहीतरी टेक्निकल ग्लिच असावा बहुतेक. हा जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत मी इतर मान्यवरांकडे जातो. विनोद वाघ, माझा हाच प्रश्न आहे लाडकी बहीण संदर्भातला. अत्यंत शॉकिंग आकडेवारी आज समोर आली आहे, ती फक्त मराठवाड्यातली आहे. जवळपास 1.25 लाख अपात्र लाडक्या बहिणी या लाभ घेत होत्या या योजनेचा. आता हे जे पैसे गेलेले आहेत सरकारच्या तिजोरीतून, या स्थितीमध्ये याची रिकव्हरी होणार आहे का? मी सर्वप्रथम आपल्याला एक सांगतो की आज आपण ज्या विषयावर ही चर्चा करतोय, आपण त्या अगोदर चर्चेपूर्वी जे विधान कुणाचं वक्तव्य या ठिकाणी दाखवलं होतं संजय राऊतचं. अहो, ज्या संजय राऊत आणि त्यांच्या उभाटाच्या पक्ष प्रमुखांना आणि त्या संजय राऊतला तुम्हाला अर्थसंकल्प काय असतो हे माहित नाही. त्यांनी अशा विषयावर मी तर म्हणतो बोललंच नाही पाहिजे. राहिली दुसरी गोष्ट, त्यांना काय माहित नाही राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे काय नाही, कर्ज कशा पद्धतीने घेतो, कशासाठी घेतो, याबाबत त्यांना कुठलंही नॉलेज नाही. तरी ते ज्या विषयात आपल्याला माहिती नाही त्या विषयात ते बोलतात.
त्यांना माहित नाही की फक्त आपण शासकीय योजनेसाठी काही कर्ज घेत नाही, आपल्या राज्याच्या ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्याच्यासाठी सुद्धा आपण कर्ज घेतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण जे काही रस्ते असेल, पूल असेल, धरणे असतील, वीज प्रकल्प असतील, या विविध गोष्टीसाठी आपण कर्ज घेतो. त्यामुळे फक्त लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज घेतलं, लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज घेतलं, अरे किती त्या लाडक्या बहिणीचा राग करणार तुम्ही? आणि राहिल्या लाडक्या बहिणीच्या त्यांना देव काय निधी आम्हाला द्यायचा आहे ते शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि त्याची तरतूद आपण या ठिकाणी करून ठेवली आहे. त्याच्यामुळे त्याचं लोड, त्याचं टेन्शन संजय राऊत सारख्या लोकांनी घेऊ नये, या महाविकास आघाडीच्या लोकांनी घेऊ नये. आम्ही त्यासाठी सक्षम आहे. ज्या गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहेत, त्या आम्ही करतोय. आता हेच आम्हाला सांगतात की लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने केली. म्हणजे यांचं म्हणणं होतं का की लाडकी बहीण योजना करायला नको पाहिजे होती? मग यांनी छाती ठोकपणे तसं सांगायला पाहिजे होतं का? काँग्रेस आणि महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काल एक महिलांना आम्ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणू अशा पद्धतीचं आश्वासन का दिलं होतं? मग ज्यावेळेस आम्ही आश्वासन देतो, आम्ही ते पूर्ण करतो, तर यांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. त्यामुळं आत्ताच त्यांना सांगितलं की जे नरेशजी बोडके त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं ते जे म्हणतात की राज्य आर्थिक डबघाईस आलं. अहो, राज्य आर्थिक डबघाईस आलं नाही. $1 ट्रिलियन कडे आपण राज्य या ठिकाणी वाटचाल करतंय. त्यामुळे आर्थिक डबघाईस आलं कसं? अहो, राज्य उलट ज्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करतात त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते, विविध प्रकल्प या ठिकाणी अंमलात येतात आणि त्याच्यामधून परतावा सुद्धा आपल्याला मिळतोय. म्हणजे ह्या गोष्टी राज्याच्या हितासाठी फायद्याच्या आहे, ते आपण केल्या पाहिजे. सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी कराव्या लागतात त्या त्या गोष्टी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि आमचं संपूर्ण सरकार असेल, या ठिकाणी प्रामाणिकपणे या राज्याला न्याय देण्याचं काम करतंय. हे राज्य पुढे नेण्याचं काम करतंय. ज्या मधल्या 2.5 वर्षाच्या काळात यांनी सगळं राज्य या ठिकाणी ठप्प केलं होतं, सगळ्या योजना ठप्प केल्या होत्या. मग अशा पद्धतीनं राज्य चालवण्यापेक्षा राज्य काहीतरी विकासाच्या बाबतीत पुढे जात असेल, वेगवेगळ्या सुखसुविधाच्या बाबतीत पुढे जात असेल तर ते आमच्यासाठी अभिमानाचं आहे. आणि हे करत असतानाच आम्ही ज्या काही समाजातल्या महिला असतील, जे युवक असतील, जे काही गोरगरीब घटक असतील यांना न्याय देण्याचं काम करतो. त्यामुळे आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. कर्ज ठीक आहे. मला अरुण सावंतांना हाच प्रश्न विचारायचा. अरुण सावंत, तुम्ही सुद्धा सत्तेत आहात. गेल्या 6 वर्षात राज्याच्या कर्जामध्ये दुपटीनं वाढ झाली आणि हा आकडा आता जवळपास 9.5 लाख कोटींवर गेलेला आहे. हे चिंताजनक वाटत नाही का की राज्याचा विकास करताना ही किंमत मोजावी लागते? सौरभजी, हे जे काही आपण आता आकडे मांडलेत आणि जो आपण प्रश्न विचारला तो चिंताजनक मुळीच नाही. आपण जर अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर आपणास या सगळ्या गोष्टी जनतेसमोर अतिशय सोप्या भाषेत सांगता येतील. झालेलं काय आहे, आता अर्थशास्त्राचे आधुनिक जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ऍडम स्मिथ यांना. परंतु सध्या आपल्या या भारतामध्ये आता आधुनिक तर म्हणता येणार नाही पण प्राचीन म्हणूया आपण, प्राचीन जनक सध्या एक निर्माण झालेले आहेत ज्यांचं नाव आहे संजय राऊत. हे अर्थशास्त्राचे जे जनक आहेत संजय राऊत हे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम दररोज करतायत. कसा तर तो आता पहा प्रत्येक राज्याला त्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेण्याची सवलत असते, मुभा असते. केंद्र सरकारने जे काही निकष आखलेले आहेत, केंद्र सरकार म्हणा आणि RBI म्हणा, या दोघांनी मिळून प्रत्येक राज्याला निकष दिलेले आहेत की तुमच्या राज्याचं जे काही सकल उत्पन्न असेल, सकल उत्पन्न म्हणजे काय तर GSDP म्हणजे काय तर ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे त्या राज्याच्या भौगोलिक सीमेच्या आत ज्या काही सेवा आणि जे काही उत्पन्न होत असतं त्याचं एक बाजार मूल्य वर्षाच्या शेवटी जे काही काढलं जातं त्या मूल्याच्या 25% तुम्ही कर्ज घेऊ शकता. आता स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत यस अरुणजी बोला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक सरकारने कर्ज काढून राज्य सरकार चालवलेली आहेत. पहिल्यांदा हे होत नाहीये. आता सध्या जर आपण बघाल महाराष्ट्र राज्याचं जर कर्ज जे आहे ते आपण फक्त 18.52% काढलेलं आहे. अजूनही 7% सरकारने ते राखून ठेवलंय, काढलं नाहीये. 25% हे आपलं जास्तीत जास्तचं प्रमाण आहे. हे जनतेला सांगणं गरजेचं आहे, हे जनतेला कळणं गरजेचं आहे. पहा, जेव्हा RBI देशातील सर्व राज्यांचा अभ्यास करते आणि वर्षाच्या शेवटी एक त्यांचा अहवाल जाहीर करते तेव्हा RBI ने प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे
की महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत कर्जाच्या बाबतीत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्र प्रदेशचा आलेख ठीक आहे. हा अतिशय चांगला आहे आणि महाराष्ट्र सरकार अतिशय उत्तमरित्या सध्या काम करत आहे. ठीक आहे. आपण 2020 सालचं जर उदाहरण घेतलं तर 2020 साली याच महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावरती त्यांनी किती कर्ज काढलं होतं तर ते 20% काढलं होतं. आता आपण किती काढलंय? फक्त 18.5%. 2020 साली कोण मुख्यमंत्री होतं? उद्धव ठाकरेजी होते. सध्या आदरणीय ठीक आहे. एकनाथ शिंदेजी हे उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सध्या आपलं जे काही राज्य आहे हे कर्ज का काढतंय हे सुद्धा जनतेला सांगणं गरजेचं आहे. आपल्या इथे सध्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरिता आपण ठीक आहे, तर हीच पायाभूत अर्थव्यवस्था सुविधांवरती किती जास्तीत मजबूत जास्त आहे ते आपण खर्च जाणून करतो. घेऊयात. तुमच्या सरकारमध्येच हे खातं अजित पवारांकडे आहेत आणि त्याच पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील आता आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी सुद्धा आश्वासनं देण्यात आलेली होती. या आश्वासनांची पूर्तता कधी होणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जातो आणि त्यावर अजित पवारांनी यू टर्न घेत उत्तर दिलेलं सुद्धा बरंच चर्चेत होतं. राज्याची आर्थिक स्थिती आणि आर्थिक तिजोरीवर ताण पडू शकतो किंवा तो ताण पडलेला आहे आणि ही कॅपॅसिटी सध्या राज्याच्या तिजोरीत नाही, अर्थव्यवस्थेत नाही. त्यामुळे कर्जमाफी आणि लाडक्या बहीण योजनेचा वाढीव हप्ता या दोन्ही गोष्टी लांबत चालल्यात का? नाही, मुळामध्ये एक तुम्ही लक्षात घ्या की आपल्या डिबेटमध्ये जे अर्थतज्ञ नरेशजी बोडके आले त्यांनी सगळे अर्थतज्ञ ते, म्हणजे आम्ही जेवढे प्रवक्ते आहोत त्याच्यापेक्षा ते त्या अर्थतज्ञांची त्यांची जी काही उंची आहे किंवा जो अभ्यास आहे तो नक्कीच मोठा. मी त्यांचा आभार मानेल की त्यांनी अत्यंत क्लिअरपणे सांगितलं की राज्याची 20% जी काही त्यांना अधिकार आहे कर्ज देण्याचा तेवढी त्यांनी मर्यादा पार केलेली नाहीये. त्याच्यामुळे कुठलंही राज्य दिवाळखोरामध्ये नाही. 16 ज्यावेळी कोरोनाच्या काळात 16 वरनं 20 वरनं गेलं तर सरकार 17-18 वर आणलेलं आहे. मुळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अर्थतज्ञावर बोलतोय कोण? तर संजय राऊत साहेब. अर्थतज्ञावर बोलतोय कोण? तर जे विरोधक आहेत ते की ज्यांना अर्थसंकल्प काहीही माहिती नाही. या विरोधकांना एकच योजना जास्त जिवारी लागलीये, लाडकी बहीण योजना. हो, लाडकी बहीण योजनामध्ये जी नियम केल्याच्या बाहेर ज्या आमच्या इतर भगिनींनी त्याचा लाभ घेतला ते पैसे परत पण मागू नका म्हणतात. ते पैसे खरं मागितले गेले पाहिजे या मताशी मी आहे. कारण का नियम दिले सुद्धा काहींनी नियमाच्या बाहेर जाऊन ते फॉर्म भरलेले आणि स्क्रुटिनीमध्ये आल्यानंतर ते पैसे परत मागितलेच पाहिजे ही सरकारला पहिली विनंती असेल. आणि जे काही कर्ज घेतलेलं आहे हे राज्याच्या पायाभूत भरणी किंवा ज्या सेवा आहेत त्याच्यासाठी घेतलेले. त्याच्यामुळे महायुतीतले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब अत्यंत सक्षमपणे राज्याचा गाडा चालवत आहे. विरोधकांना बोलायला काही नाही म्हणून दरवेळी काहीतरी सोशलवर ट्रेंड आणायचा की हे संविधान बदलणार आहे, आता काय तर दिवाळखोराला गेलेला आहे. नाना पटोले साहेबांनी सविस्तर येऊन बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. उगीच काहीतरी एक सत्ताधारांवर टीका करायची आणि म्हणून त्याच्या समोर या गोष्टी आणायच्या तर त्यांचीच ती प्रगल्भता, त्यांचाच अभ्यास, त्यांचाच लोकप्रतिनिधीचा. रुपालीताई, तुम्ही अतिशय योग्य भूमिका घेतलेली आहे की अपात्र महिलांकडून रिकव्हरी पैशांची झाली पाहिजे कारण हा सामान्य जनतेचा राज्याचा पैसा आहे. पण 22 जानेवारीची गोष्ट आहे. 22 जानेवारी 2025ला तुमच्याच पक्षाच्या आणि आता मंत्री असलेल्या अदिती तटकरे म्हणतात की अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. मग हा भुर्दंड सामान्य जनतेवर का? मुळामध्ये एक लक्षात घ्या, ज्या अपात्र महिलांनी फॉर्म भरलेत आणि ज्या शासकीय महिलातल्या पण महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे पैसे घ्यावे याची आम्ही मागणी केलेली आहे. विरोधकांनीच बॉम्ब सुरू केली. महायुतीने सरकारमध्ये येताना 21चा हप्ता दिलता. अहो, त्यांनी 3000 देणार म्हणून सांगितले होते. मी तर म्हणते म्हणजे जनतेने त्यांना निवडून दिलंच नाही, कुठनं तुम्ही 3000 देणार होते. परंतु महायुती म्हणून आम्ही जो 1500 रुपयाचा शब्द दिला होता तो आता राहिला त्यांना जो काही वाढीव देण्याचा. या आर्थिक याच्यातनं जेव्हा आपण समृद्ध होऊ किंवा बाहेर पडू त्यावेळी त्याचा विचार नक्की केला जाईल. परंतु आम्ही 1500 रुपये आमच्या लाडकी बहिणी सक्षमतेसाठी देतोय आणि आमच्या मेट्रो सुरू झालेल्या आहेत, जमिनी
खालून वर्ण नाही, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये खालनं का वर्ण होत होतं, आता सगळ्या ज्या काही बेसिक सुविधा आहेत, वाहतुकीच्या असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या महायुतीमध्ये मोदी सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवत आहे. ठीक आहे. आणि या हा विरोधकांना आहे, म्हणून आपले संजय राऊत येतात आणि बेताल वक्तव्य करतात. पाकड्यांचं रक्त ठीक आहे. अर्थसंकल्प हाच- काय हाच- करतो? नाही, नाही, रुपालीताई, हाच प्रश्न आपण अमोल मातेले यांना विचारूयात. काय अमोल मातेले, सरकार विकास करतंय, कर्ज भलेही होऊ द्या, पण वेगवेगळ्या योजना आणताय, भुयारी मेट्रो सुरू होत आहे, पोटात दुखतंय की काय तुमच्या? नाही नाही, विकासाला आमच्या पोटात दुखण्यासारखं काही नाहीये. ताईंना फक्त मी 2 गोष्टीची आठवण करून देतो. लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही आणली, तिचं स्वागत केलं. आपण निवडणुकीपूर्वी सांगितलं 1500 रुपये देणार, त्यामध्ये 2,64,00,000 महिलांची नोंद झाली. त्याच्यामध्ये स्क्रुटिनी करून 2,34,00,000 महिला पात्र झाल्या. पुढची निवडणूक होतपर्यंत त्यांना सर्वांना वेळेत पैसे दिले गेले 1500 रुपये प्रमाणे. 36,000 कोटीचं बजेट तयार केलं. परंतु 2025 उजाडल्यानंतर त्यांनी 46,000 कोटीची तरतूद केली. त्याच्यामध्ये कुट्टा लावण्याचं काम केलं. मग हे निवडणुकीपूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी यांनी त्याच्यामध्ये काटछाट का नाही केली, का तेव्हा निकष लावले नाही, तेव्हा सरसकट का फॉर्म भरून घेतले गेले, आमचा आक्षेप देण्यावर नाहीये. परंतु ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य महिला भगिनींची मतं घेतली. मतं घेतल्यानंतर त्यांना पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्यांना तुम्ही त्याच्यामधून वगळलं जातं. म्हणजे हे काय एक प्रकारची फसवणूक आहे. त्यांनी यावरती चुकीचं वक्तव्य आहे, गैरसमज करून देताय तुम्ही. नाही, माझ्यामध्ये बोलू नका, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, मला पूर्ण करू द्या, नंतर तुम्ही बोला. बोलू नका, मी ऐकतेय, तुम्ही बोला. एवढं ओढू नका भाऊ, मी मध्ये फक्त इंटरप्रिटेशन केलं. नाही, ऐका ना, माझं बोलणं तुम्ही बोला ना, काय प्रॉब्लेम नाही, करेक्शन करा, तुमचा अधिकार. बोला भाऊ बोला. हा, तर मला हे सांगायचंय की जर दिवाळखोरीत राज्य नाहीये तर महिलांची नाव का कमी केली? तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार अशा लोकप्रिय घोषणा केल्या, वाटेल इतक्या घोषणा केल्या, त्यातली एकही फुलफिल का केली नाही आतापर्यंत? करायला पाहिजे ना. तुमच्यावर कर्ज नाहीये, दिवाळखोरी नाहीये, ताई सांगते मेट्रोची. अहो, मुंबई शहरामध्ये, ह्या महामुंबईमध्ये सगळीकडे 10 वर्षामध्ये सगळीकडे मेट्रोची कामं चालू आहेत. पण किती मेट्रो स्टार्ट झाल्या सांगा बरं? आता पण 3च मेट्रो स्टार्ट झाल्यात. हे त्यांचं सगळ्या ठिकाणी कामं घेतली, कंत्राटदाराकडून 20-30% त्यांनी मर्यादा लागण्याचं काम केलं आणि हे सांगतात आम्ही विकास करतोय. आणि विकासाच्या नावाने गप्पा मारतात आणि प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. आणि एका बाजूला सरकार सांगते की आमच्याकडे खूप पैसे आहेत, तर मग तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करा ना. आणि कशाला महिलांची नावं कट करताय? त्यांना देखील द्या. त्याची मतं घेतली की नाही तुम्ही? 2024ला लोकप्रिय घोषणा तुम्ही 28 जूनला तुम्ही घोषणा केली आणि निवडणुकीपर्यंत सगळ्या लोकांना प्रामाणिकपणे तुम्ही हप्ते दिले. नंतर हप्ते थांबवण्याचं काम केलं. परत त्याच्यामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाचा फंड आणला, आदिवासी विभागाचा फंड आणला, इतर क्षेत्रातले फंड इकडे आणण्याचं काम केलं. एवढं सगळं असताना परत सांगतो दिवाळखोरीमध्ये नाहीये. माझं याच्याविषयी वेगळं काय सांगायचं? आता अर्थतज्ञांनी पण देखील सांगितलं की ह्या अशा लोकप्रिय घोषणा केल्यामुळे किंवा अशा योजना आणल्यामुळे सरकारवरती आर्थिक ताण पडतो. परंतु एवढं जर सांगून जर त्यांना कळत नसेल तर त्यांनी सांगावं राज्यामध्ये काय चाललंय आणि कशी परिस्थिती आहे. आज मागच्या 6-7 महिन्यापासून ओला दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यासाठी काय केलं यांनी सांगा बरं? शेतीच्या मालाला हमी भाव आहे का? रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्यात का? कीटकनाशकांच्या किमती कमी झालेल्या आहेत का? कुठेच काय झालेलं नाहीये. हॅलो, येस, बोला. विनोद वाघ, उत्तर द्या. अमोल मातेले यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे त्याचं उत्तर द्या. पटतंय का तुम्हाला? मी त्यांना एकच सांगतो की चोराच्या नजरेत त्यांना सगळे चोरच दिसतात. भ्रष्टाचार कोणी केला, कधी केला, जरा याचा इतिहास तपासा. आपण उभ्या आयुष्यात आपल्याकडे ज्या वेळेस सत्ता आली, आपण फक्त देश आणि राज्य लुटण्याचं काम केलं. आपण फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम केलं. त्यामुळे जसे आपण स्वतः चोरे तसे इतरांकडे त्या नजरेनं बघू नका. आपण काय काय केलं जरा माहितीच्या अधिकारात किंवा एखाद्या राज्यातल्या छोट्याशा मुलाला जरी विचारलं की या देशात आणि या राज्यात भ्रष्टाचारी कोण आहे तर तुमच्याकडे बोट येईल. एवढा भ्रष्टाचार तुम्ही प्रत्येक ठिकाणी करून ठेवला. राहिला विषय की का आम्ही जे या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा या ठिकाणी करतोय, तुम्हाला रस्ते दिसत नाही, मुंबईतला कोस्टल रोड दिसत नाही, अटल सेतू दिसत नाही, समृद्धी दिसत नाही का? उलट तुम्ही राज्यातल्या जे काही चांगले कामं होत आहेत त्याला विरोध करण्याचं काम करताय. तुम्हाला माहिती आहे की राज्य पुढे गेलं नाही पाहिजे, यांच्या हातून विकास नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीचं वागणं तुमचं हे काही चांगलं नाही. उलट राजकारण हे फक्त विरोधासाठी नसला पाहिजे. आपण एकमेकाला खेळीमेळीच्या वातावरणात राज्य कसं पुढे जाईल अशा पद्धतीच्या राजकीय आपली भूमिका असली पाहिजे. फक्त
आम्ही सत्तेत बसत नाही त्यासाठी काहीतरी उगाच कुठल्या तरी विकास कामात खोडा घालायचा अशा पद्धतीचं तुमचं धोरण आहे. परंतु या राज्यातल्या जनतेला कळालं म्हणून विधानसभेला तुम्हाला धडा शिकवला. अहो तुम्ही योजनाच्या बाबतीत तुम्ही सांगता तुमच्या राहुल गांधीनं काय योजना सांगितल्या, आलू दालो सोना निकलेगा, खटाखट 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 अशा महाविकास आघाडीचं जे साहेब तुम्ही नेतृत्व मत चोरी करताय करून सत्तेवर त्यांना- आलेले लोक आहात, लक्षात घ्या. लोकसभेच्या अहो, निवडणुकीपूर्वी तुमची काय हालत होती कुठल्या- आणि तुम्ही कुठल्या लोकसभेच्या पक्षाच्या निवडणुकीत काय बदल नेतृत्वाखाली केलेला काम आहे हे करताय? सर्वसामान्य काय नागरिकांना योजना माहिती आहे. सांगताय? मग काय लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करताय? बरोबर या नाही. राज्यातली तुम्ही जनता आता फार मोठ्या नाही, मला- मूर्ख नाही ती हुशार झाली एकेकानी आहे. एकेकानी बोलूयात म्हणजे तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. एकेकानी बोलूयात प्लीज, माझी विनंती आहे. त्यांना सांगा या राज्यातली जनता प्रचंड हुशार आहे. या राज्यातल्या प्रत्येक जनतेला नागरिकाला कळतं आपलं हित कशामध्ये आहे. आतापर्यंत तुम्ही देशातल्या आणि या राज्यातल्या नागरिकांना फक्त फसवण्याचं काम केलं. आता इथले नागरिक जागृत झाले. त्यांना माहिती आहे की कोण विकास कामं करतं, कोण आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाभ देतं आणि ज्या लोकांना ज्याची गरज आहे त्या गोष्टी आपण त्यांना दिल्या पाहिजे. मग त्यासाठी काही करायचं काम पडलं तर आम्ही करण्यास तयार आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आमच्या माता भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आमच्या तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं ठीक आहे. पाहिजे. विनोद अशा वाघजी, मला एक पद्धतीचं सांगा, आम्ही मग सगळं तुम्ही काम म्हणताय करतोय. तसं राज्याची आर्थिक स्थिती आता अतिशय योग्य आहे आणि तिजोरीत खडखडाट आहे वगैरे अशी अजिबात स्थिती नाही, असंच म्हणायचं आहे तुम्हाला? मी तुम्हाला आता सांगतो की या ठिकाणी त्याचा उल्लेख झाला की जी काही आपण कर्जाची मर्यादा आहे ती आपण कुठेही ओलांडली नाही. तिला धरूनच बरोबर. जे काही निकष आणि नियम आहेत त्याला धरूनच आपण त्या ठिकाणी काम करतोय. ठीक आहे. आणि शेवटी कुठंतरी आपण कर्ज घेतो, पायाभूत सुविधा उभा करतो, त्याचा परतावा आपल्याला मिळतोच ना. काही गोष्टी अशा आहे की जर आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली सुधारायची त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज फक्त योजनेसाठीच घेतो अशातला भाग नाही. आपण नैसर्गिक आपत्ती जिथे जिथे येत असेल त्या नैसर्गिक आपत्तीसाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं. तातडीचं कर्ज आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करावं लागतं. मग त्यात पूर असेल, दुष्काळ असेल, एखादी महामारी असेल, यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं. ठीक आहे. परंतु फक्त यांना माहित आहे की महायुतीमधून जनतेला जे काय मिळतंय आणि त्याच्यामुळे जनता जी काय महायुतीवर खुश आहे त्यामुळे फक्त यांच्या पोटात दुखतंय. या योजना बंद कशा करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणीचे पैसे कसे बंद करता येईल यासाठी हे सगळे टपून ठीक आहे. आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असेल, पुढच्या सगळ्या निवडणुका असेल, त्या राज्यातली जनता बघते, ऐकते. ठीक आहे. त्यामुळे यांना ठीक आहे. धडा शिकवल्याशिवाय ही जनता ठीक आहे. राहणार नाही. एवढं यांनी लक्षात अरुण ठेवलं पाहिजे. सावंतजी, भाजपचं म्हणणं आहे की आर्थिक स्थिती अतिशय चांगली आहे, राज्याच्या विकासासाठीच आपण कर्ज काढलेलं आहे, तिजोरीत खडखडाट आहे वगैरे असं अजिबात जे दावे केले जात आहेत त्यामध्ये काहीही सत्यता नाही आहे. मग तुमचेच मंत्री म्हणजे तुमच्या पक्षाचे असलेले मंत्री संजय शिरसाट यांची कायम नाराजी का बघायला मिळते हो निधीवरून? सौरभजी पहा, महायुतीचं जे काही सरकार आहे, भाजपा, शिवसेना, एनसीपी, अजित पवारजी, या तिन्ही पक्षांमध्ये जिवंतपणा आहे, लोकशाही आहे आणि म्हणूनच प्रत्येक मंत्री दुसऱ्या मंत्र्याशी आपापल्या विचारांची देवाणघेवाण करत असते आणि कधी कधी एकमेकाचे खटके सुद्धा उडतात. हे सुद्धा मी आपणास सांगतो. याचा अर्थ या सरकारमध्ये काही आलबेल नाही वगैरे हे विरोधक जे काही एक नेहमीच पिल्लू सोडत असतं ते चुकीचं आहे. पहा, मी मगाशी तुझं सांगितलं की प्रत्येक सरकार हे कर्ज काढूनच राज्याचा गाडा हाकत असतं. त्याप्रमाणेच हे महायुती सरकार सुद्धा करत आहे. आणि कर्ज जर या राज्यामध्ये कर्ज जर उत्पादित वस्तूंसाठी, कामांसाठी काढलं जात असेल तर ते गैर आहे. मात्र अनुत्पादित सेवांसाठी, वस्तूंसाठी कर्ज काढलं गेलं नाही पाहिजे. तर मात्र जनतेने किंवा विरोधकांनी केलेले आरोप आम्ही मान्य करू शकतो. परंतु तसं इथे काही घडत नाहीये. जे काही ठराविक नॉर्म्स अँड कंडिशन्स आहेत, निकष आहेत, त्याच्या आत मध्ये हे सरकार नेहमीच काम करत येते. तुमच्या समोर सर्व आकडे, जनतेने हवं तर अभ्यास करावा किंवा जर राऊत किंवा त्यांच्या कंपनीला जर काही कळत नसेल तर त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना अर्थशास्त्र काय असतं ते समजू. पहा, याच विरोधकांचे एक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काय म्हणते तर चांगले अर्थतज्ञ आहेत, त्यांनी काय सांगितले की महाराष्ट्र राज्यामध्ये गेली 4 वर्ष जे काही सरकार आहे, जे काम करतायत ते सरकार अतिशय उत्तमरित्या आरबीआय आणि केंद्र सरकारने ज्या काही निकष नेमलेले आहेत त्या निकषाच्या आत राहून कर्ज घेत आहे. त्यामुळे हे कर्ज चुकीचं नाही, स्वतः पृथ्वीराज बाबा यांनी सांगितलं. मग आता या बाकीच्या मूर्खांना कोण सांगणार? नाही, पण अरुण सावंतजी, जे कर्ज घेतलं जात आहे त्याचा पैसा केवळ लोकप्रिय आहेत काही योजना, अशा योजनांकडे वळवणं कितपत योग्य आहे का? तो वळवला जातोय का? कारण तशी ओरड बघायला मिळते की अनेक योजनांचा, अनेक खात्यांचा पैसा हा लाडकी बहीणकडे वळवला जातोय आणि त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होतोय की अन्य योजनांवर होतोय?
अतिशय चांगला नाही, प्रश्न नाही. आपण विचारलेला आहे, कारण हाच प्रश्न जनतेच्या सुद्धा मनात आहे की खरोखर हे कर्ज कशासाठी वापरलं जाते. तर मी मुद्दामून तुम्हाला काही पॉइंट लिहून आणले ते आज मी आता सांगणार आहे. पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक योजना आपण राबवत आहोत. म्हणजे आपण म्हणजे महायुती, त्याच्यासाठी आपण कर्ज जे घेतले त्याचा वापर करत आहोत. शेतकऱ्यांना वीज बिल माफी, सरकार मार्फत भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे, त्याच्याकरता आपण हे कर्ज वापरत आहोत. समृद्धी महामार्गासारख्या पायाभूत सुविधा, ज्या सुविधांकरता आपण करोडो रुपये वापरलेले आहेत, परंतु काही वर्षानंतर हाच समृद्धी मार्गामार्फत सरकारच्या गंगाजळीमध्ये पैसा येणार आहे, उत्पन्न येणार आहे, महसूल येणार आहे. याचा सुद्धा विचार या विरोधकांनी केला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण कर्ज घेतो त्याप्रमाणे 19,173 कोटी रुपये आपण कर्ज घेतलं मे महिन्यामध्ये, हेच बोंबाबोंब यांची आहे. परंतु तसंच 19,173 कोटी रुपये आपण म्हणजे घेतलं, त्याच्यापेक्षा जास्त आपण जी कर्ज अगोदर घेतली गेली ती कर्ज फेड सुद्धा केली आहे. म्हणजे कर्ज ज्याप्रमाणे आपण घेत असतो त्याप्रमाणे कर्ज फेड सुद्धा करत असतो, तेव्हाच हा गाडा हाकला जातो. हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. मात्र पुढील निवडणुका लक्षात ठेवून जे विरोधक तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात आणि मला त्याची शहानिशा सुद्धा करायची आहे. अर्थतज्ञ नरेश बोडके आपल्यासोबत आहेत, पण त्यापूर्वी रुपालीताई काहीतरी सांगत होत्यात. मी त्यांच्याकडे आधी जातो. रुपालीताई, मुळामध्ये जनतेला सगळ्या या गोष्टी माहिती आहेत, विरोधकांना माहिती नाहीयेत. आणि जे आमचे सहकारी राष्ट्रवादीचे बंधू म्हणतायत, लाडकी बहीण योजनेवर तुमचा एवढा जोर का हो? ती जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा नियम सांगितले होते. आता काही आमच्या लाडक्या बहिणींनी ते नियम पुढे जाऊन म्हणजे पार करून किंवा ते पाळले नाहीत, तर आम्ही त्यांना पाळायला लावतोय. तुम्हाला का त्रास आहे अमोल भाऊ? तुम्ही बहिणींच्या बाजूने आहात का चुकीचे आहात? जी बहीण कायद्याने त्याचा लाभ घेईल ती योग्य आहे, जिने चुकीने घेतले तिला परतावा परत द्यावा लागेल. त्याच्यामुळे कुठेतरी भावनिक वातावरण करू नका. तुम्हाला काही केलं तरी लाडक्या बहिणी मतदान करणार नाहीयेत, हे त्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे. ठीक आहे नरेश बोडके, माझा प्रश्न तुम्हाला आहे. आता अरुण सावंत यांनी जो मुद्दा मांडलाय, ठीक आहे अमोल मातेले बोला तुम्ही. अमोल मातेले काही एवढ्या पोटतिडकीने सांगतात लाडकी बहीण, आमचा कुठेही आक्षेप नाहीये, परंतु लाडक्या बहिणीला 1.25 लाख महिलांना आता अपात्र केलेले, त्यांना वगळले, याबद्दल रुपालीताई तुम्ही आंदोलन करायला पाहिजे. तुम्ही नियमात कसं बसवलं त्यांना सुरुवातीला? नियमात केलं पाहिजे. मी लोकशाही मानणारी संविधान आहे. चुकीच्या गोष्टी जर लाभ घेतला तर मी आंदोलन करू. माझं ऐका पहिलं. तुम्ही 2,34,000 महिला नोंदवल्या, त्यांना तुम्ही पहिले पैसे पण दिले, वर्षभर पैसे. अमोल भाऊ, जाग आली का मला? नियम आधीच होते हो, नियम आधीच होते, तुम्ही समजून घ्या. का नाही केलं तेव्हा? 14,000 पुरुषांनी बोगस फॉर्म भरले, तेव्हा तुम्ही नियम का पाळले नाही? सरकारची चूक आहे की नाही? स्क्रुटिनी केली त्याची, तेव्हा सगळे आले समोर. साक्षात्कार होतो का ताई? 14 महिन्याचा साक्षात्कार. ऐकून घ्या अमोल भाऊ, तुमचा गैरसमज आहे. ताई माझं ऐका ना, मला बोलू द्या ना ताई. ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली. 28 जूनला राज्य सरकारने घोषणा केली. 1 जुलैपासून ती लागू झाली. 1 जुलैपासून सतत चालू होत आली. 14 महिन्यानंतर तुम्हाला कळलं की 1.25 लाख महिला अपात्र आहेत आणि तुम्ही सांगता राज्याचे सरकारकडे पैसे देत तुम्ही आता इथं बऱ्याच जाहीर केले, लाभ दिला आणि स्क्रुटिनीच्या वेळी हे सगळे लोक सापडली. ओला दुष्काळ पडलेला आहे. का तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही? सांगा ना. तुम्ही करोडो रुपये. रुपालीताई, अमोल मातेले यांच्या म्हणण्याचा रोग असा आहे की जो सगळा प्रकार घडलाय त्याची अकाउंटेबिलिटी कोणाची आहे? ती अकाउंटेबिलिटी सरकार घेणार आहे की नाही? कारण हा पैसा राज्याच्या जनतेच्या खिशातून गेलेला आहे, कर रूपी राज्याच्या तिजोरीतून गेलेला आहे. सरकारनेच घेतलंय. कुठं विरोधक त्यांना पैसे देऊन दमलेत? तिथे विरोधक सुद्धा तोंड सुख घेत आहेत. आणि नियम जेव्हा केले, योजना जेव्हा जाहीर केली, लाभ दिला, स्क्रुटिनीच्या वेळी हे सगळे प्रकार समोर आले, म्हणून तर सांगितलं ना. नंतर 14 महिन्याचे हप्ते दिले तुम्ही वर्षामध्ये आणि 14 महिन्यानंतर अशी उपस्थिती जाणवली की 1.25 लाख महिला बोगस आहेत. इतकं राज्याचा फेल्युअर आहे. राज्याचं प्रशासन काय करते? स्क्रुटिनीमध्ये जे समोर येणार त्याला बोलणार. लक्षात घ्या, गुन्हेगारांनी गुन्हा केला हे तपास केल्यानंतर कळतं. केला जातो. 10 दिवसामध्ये पात्र आहे की अपात्र आहे ठरवण्याचा अधिकार होतो. 14 महिन्यानं कसं होईल अमोल भाऊ? तुम्ही संविधान बदललं.
पण 14 महिन्यानंतर म्हणून त्याचा 14 परिणाम तुम्ही भोगला, फायदा घेतला. काय आम्ही काय परिणाम भोगला? तुम्हाला सत्ता दिली ना, तुम्ही सत्तेचा कसा दुरुपयोग करताय हे तुम्ही दिसतंय ना नाही जनतेला. दिली, तुम्ही नाही दिली, जनतेने दिली आम्हाला. खासदारकीला तुम्ही चुकीचा सोशल मीडियावरनं प्रचार करून घेतले ना, खासदार निवडून आणले ना तुमचे. ताई आता चुकीचा प्रचार आता झाला की लोकांना खरा पस्तावा मी होतोय. थोडंसं तुम्ही काय दोघांना पण करणार आहे? थांबण्याची विनंती करतो. खूप राजकीय चर्चा होते आहेत, अर्थतज्ञ आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून आणखी एक मुद्दा जाणून घेऊयात आणि त्याच मुद्द्यावरून ही चर्चा पुढे नेऊयात. नरेश सर, राज्याची आत्ताची कर्जाची स्थिती पाहता या कर्जाचा विनियोग व्यवस्थित होतोय का, हा पहिला प्रश्न, की तो केवळ लोकप्रिय योजनांच्या पूर्ततेसाठी होतोय? आणि दुसरी गोष्ट, राज्य कर्ज काढल्यानंतर ज्या कर्जाची परतफेड करताय ती मुदतीत होते आहे का? मला वाटतं याच्या अगोदर मी आमचे जे मित्र आहेत विनोद वाघ यांना बहुतेक गैरसमज झाला की मी काहीतरी डबगाईस आला असं म्हटलं. मी ऍक्च्युली कुठेच माझ्या स्टेटमेंटमध्ये राज्य डबगाईस आला असं म्हटलं नाही. आणि दोन गोष्टी आहेत. एक आहे की राज्य सरकार विदिन लिमिट आहे का, राज्य सरकारचा कारभार जो आर्थिक कारभार आहे, बजेट असेल सगळ्या याच्या धरून, तर तो डेफिनेटली विदिन लिमिट आहे, हे मी स्पष्टच बोललोय. त्याच्याबद्दल कुणाचा ऍक्शन घ्यायचं काहीच कारण नाही, कारण 20%च्या खाली असायला पाहिजे. अगदी कोविडमध्ये सुद्धा 20% झालं होतं. म्हणजे कोविडमध्ये सुद्धा आपण पैसे जास्त बॉरो केले, कर्ज घेतलं, तर त्यावेळेला सुद्धा 20% होतं, तेही सुद्धा विदिन लिमिट होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटचं फायनान्शियल मॅनेजमेंट, फिस्कल मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण सर, आपण मर्यादेच्या एकदम काठोकाठ जवळ असं नाही वाटत तुम्हाला? हे चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे का? डेफिनेटली. आता मला वाटतं गव्हर्नमेंटने ते आता कमी करायला सुरुवात केली आहे, त्या दृष्टीने पण ट्रेंड दिसतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आता मला जे सांगायचे ते तुम्ही जर व्यवस्थित हे केलं तर तुमच्या लक्षात येईल. आपली अर्थव्यवस्था साधारणतः आता 43 लाख कोटीची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे साधारण आपण 600 बिलियन डॉलर्सची आपली अर्थव्यवस्था, जी आपलं 1 ट्रिलियन करायची, म्हणजे 1000 बिलियन डॉलरची करायची आहे, असं आपलं लक्ष आहे. त्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं तर आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे वेगवेगळ्या स्कीम मधून किंवा याच्यामधून. तर मी काही अशा कुठल्या योजनेच्या विरोधात नाहीये की वेलफेअर स्कीम महत्वाच्याच असतात, कारण सोशल सिक्युरिटी नावाची गोष्ट भारतात कुठेच नाहीये. तर लाडक्या बहिणींना सोशल सिक्युरिटी दिली असेल तर ती चांगली गोष्ट आहे. फक्त प्रश्न माझा असा आहे की याचे जे नियम होते किंवा याची जे इम्प्लिमेंटेशन आहे, त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये खूप गडबड आहे. आता मी एका अधिकाऱ्याशी जेव्हा बोललो, त्यात असं मला त्या अधिकाऱ्यांचं मला नाव सांगता येणार नाही, तर काही देशाच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा याच्यात फायदा घेतल्याचा तो अधिकारी बोलला. म्हणजे आता हे चुकून झालं असेल किंवा अनावधानाने झालं असेल, काही पुरुषांनी घेतला, काही नोकरीवाल्यांनी घेतला, तर याचे इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम आहे का? तर आहे. मग दुसरा प्रश्न असा उरतो की जेव्हा आपण एवढं मोठं एक्सपेंडिचर करतो, आता पूर्वीच आपण एक जर बजेट लक्षात घेतलं तर साधारणतः 56% जो आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो कमिटेड आहे. कमिटेडचा अर्थ काय? सॅलरी आहे, पेन्शन आहे, इंटरेस्ट आहे. जसं सॅलरीमध्ये आपण 31% रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपला खर्च होतो, पेन्शन मध्ये 13% आणि इंटरेस्ट मध्ये 12%. आता याच्यामध्ये जर तुम्ही 45,000 कोटी जोडले तर साधारणतः ही जी लिमिट आहे ही 65% पर्यंत जाते. म्हणजे 65% रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपला हा कमिटेड होतो. म्हणजे उरलं काय तुमच्याकडे? 35% पैसे तुमच्याकडे उरले. म्हणजे तुमच्याकडे चॉईसेस कमी आहेत कुठल्याही योजनेवर खर्च करायचा. आताची जी ओरड चालली आहे की योजना निधी कमी आहे, कारण त्याचं डिस्ट्रीब्युशन तुमचं ऑलरेडी ठरलेलं आहे. पेन्शन कमी करता येत नाही, सॅलरी कमी करता येत नाही, इंटरेस्ट कमी करता येत नाही, आणि आता अजून एक कमिटेड एक्सपेंडिचर तुमच्याकडे आहे, तो पण मोठा सायझेबल आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणीचा आहे. तिथे तुम्हाला कमी करता येत नाही. अशा योजनांच्या विरोधात मी अजिबात नाही. असं बिलकुल माझं म्हणणं नाही की वेलफेअर स्कीम नसाव्यात. वेलफेअर स्कीम नक्कीच असल्या पाहिजे, पण त्याचं सगळं आपण त्याचं इकॉनॉमिक्स पण आपण बघितलं पाहिजे. एकच मुद्दा सांगतो फक्त. आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट असेल, कारण तुम्ही ह्याच्यावर बातमी केली होती. त्यात 50 वर्षापासून जे लिकर बॅन होता महाराष्ट्रामध्ये, तो लिकर बॅन उठवावा लागला आणि साधारणतः 200-300 जे काही लायसन्सेस विकले गेले त्यातून 18,000 कोटीची रेव्हेन्यूची तरतूद राज्य सरकारला करावी लागली. म्हणजे राज्य सरकारला इथपर्यंत का जावं लागलं याचाही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की 18,000 कोटीसाठी राज्य सरकारने आता लिकर बॅन उठवला. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आर्थिक जी काही चणचण आता डिपार्टमेंटच्या मध्ये जाणवते आणि ती त्याच्यामुळे ओढताण होते की आता हे नेमका निधी कुणाला द्यायचा आहे. याच्याबद्दलचं मला वाटतं पिक्चर जे आहे हे जनतेसमोर आपण ट्रान्सपरंटली घेऊन गेलो पाहिजे. आपण मी कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या म्हणजे नरेश सर एकदम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर राज्य गेलेलं नाहीये, पण आर्थिक चणचण भासायला सुरुवात झाली आहे, हे तर मान्य आहे तुम्हाला? अगदीच मान्य आहे. ठीक आहे. विनोद वाघ सर, तुम्ही म्हणत आहात की राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नाही, आर्थिक स्थिती सुद्धा चांगली आहे. मग काही दिवसांपूर्वी राज्यभरातल्या कंत्राटदारांना आपल्या बिलाचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलन का करावं लागलं? मी ते प्रश्नाचं उत्तर देतो. सर्वप्रथम मी हे सांगतो की मी आमचे मित्र नरेशजी बोडके यांच्याबद्दल नाही, उलट मी हे म्हटलं की ते अर्थतज्ञ त्यांनी
सांगितलं की राज्य कुठल्याही पद्धतीने डबघाईस नाही आला अशा पद्धतीचं मी बोललो. मी त्या स्वतःला अर्थतज्ञ खोटं मानणाऱ्या संजय राऊत आणि त्यांच्या टीम बद्दल बोललो की ते ज्यांना बरोबर. फक्त ठीक आहे. स्वतःच्या खिसा कसा भरता येईल, त्यांना अर्थ आपल्याकडे कसं येता येईल त्यात ते तज्ञ आहे. स्वतःचे आणि जनतेच्या आणि सरकारच्या तिजोरीवर कसा हात मारता येईल त्यात ते तज्ञ आहे. त्यांच्याबद्दल मी बोललो. राहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टीचा की आम्ही कुठेही राज्य सरकार डबघाईस आलं नाही, या ठिकाणी सगळ्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतोय, सगळ्या बाबतीत आम्ही सक्षम आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याच पद्धतीत डबघाईस आलो नाही. आणि तुम्हाला भविष्यात दिसाल की सगळं कुठलंही काम थांबलेलं नाही, सगळे कामं होत आहेत. ते आपण पुढे चाललोय, राज्य पुढे जात आहे, विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे जात आहे. त्यामुळं बाकीच्यांनी काही चिंता करण्याचं काम नाही. आणि राहिला प्रश्न की आता जे महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी जे करतायत त्यांनी सांगितलं की लाडक्या बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतला. अहो, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यापैकी तुम्ही तुमच्यातल्याच काही लोकांनी त्यातले चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, ते नंतर सिद्ध झालं, माहिती समोर आली, आपल्याच कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण केलं. म्हणून आपण अशा पद्धतीनं जर एक चांगल्या योजनेत आपल्याच महिलांच्या आपल्याच लाडक्या बहिणीच्या योजनेत आपण घुसखोरी करायची, अहो किती ठिकाणी आपण शेण खाणार आहे, किती ठिकाणी आपण घुसखोरी करणार आहे, जरा याचा विचार आपण करावा. त्यातले अनेक कार्यकर्ते तर राष्ट्रवादीचे निघले जे महिलाच्या नावावर पुरुष लाभ घेत होते. त्या काळात त्यांनी फसवणूक केली, पण नंतर उघड पडलं आणि ते कुणाचे कार्यकर्ते हेही सिद्ध झालं. त्यामुळे आपण त्यावर न बोललेलं बरं. आणि परत त्याच्या खोलात जायला लावू नका. आणखीन जर खोलात गेलो तर तुमच्या सगळे त्या ठिकाणी आयडेंटिफाय होईल की कोण कुठला कार्यकर्ता कुणाशी संबंधित आहे, पण कोणी लाभ ऐका ना, घेतला. विनोद वाघ. त्यामुळे हे सगळे धंदे आपण करताय. विनोद वाघ. सरकार तुमचे तुम्ही काढा ना, अशा अटक चांगल्या करा. योजनेत दोन सोडून चांगल्या योजनेत तुम्ही. थोडा घालण्याचं काम कोणाच्या तुम्ही उलट्या करताय. उभा आहेत. तुम्हाला असं वाटतं ना ज्यांनी हे चुकीचं काम केलेले त्यांच्यावर कडक कारवाई करा. राज्य तुमचं आहे, सरकार अहो, तुमचं आहे, तुम्ही इकडून तुमचं पेपर ग्रह खातं आहे. लावताय. काय करते मग अहो, ग्रह आता खातं? तुम्ही म्हणताय ग्रह खातं की शेण खातंय कारवाई का? करू नका. हा? तुम्हाला शरम वाटली आता पाहिजे. तुम्ही म्हणता तुमचं कारवाई शेण करू खाल्लं नका. तर त्याच्यावर कारवाई केली आता पाहिजे. म्हणता कारवाई करा. वाच तुम्ही अहो, सत्तेची तुमचेच मजुरी लोक आहे दाखवू नका सगळे. या ठिकाणी. लक्षात घ्या, आम्ही कुठेही तुमचेच विरोध करत लोक नाही, आहे विकासाला सगळे. विरोध करत नाही. तुमचेच आम्ही कार्यकर्ते आहे. विकासाबरोबर आहे. तुम्ही पण अशा विकासाच्या चांगल्या योजनेत नावाखाली घुसखोरी करून तुम्ही चुकीचं वक्तव्य लोकांच्या करताय. टाळावर आणि चढवून तुम्ही किती काढण्याचं काम भ्रष्टाचार करताय. करताय. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अहो, आहे का? किती सांगा खालच्या बरं. स्तराला तुमची पडणार? म्हणताय राज्याची किती व्यवस्था खालच्या कोणी स्तराला आहे? पडणार? तर चांगल्या चांगल्या शिक्षणाला योजना का अशा देत नाही पद्धतीने तुम्ही? करणं योग्य नाही. 1.25 लाख महिलांना परंतु काय हे बोलता तुम्ही? सरकार आम्ही पण सक्षम action आहे. घेतोय. तुम्ही अशा 1.25 लाख पद्धतीची महिलांना देखील घुसखोरी कुठे मतदान होऊ देणार केलं नाही. त्यांना. लबाडाला या मग ठिकाणी पैसे घुसू दिले देणार तुम्ही. नाही. मग हे आता पण कुठली पैसे योजना द्या, हे असेल सांगतोय. ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी राबवणार, अत्यंत प्रभावीपणे राबवणार. आणि जी योजना ज्याच्यापर्यंत आहे मला वाटतं एकेकाने मुद्दा मांडूयात. माझा पुढचा प्रश्न अरुण सावंत आणि विनोद वाघ ऐका ना. माझा विनोद वाघ त्यामुळे तुम्ही आमचं टेन्शन विनोद घेऊ वाघ जी नका. ऐका माझा पुढचा प्रश्न अरुण सावंत यांना आणि विनोद वाघ तुमच्यासाठी सुद्धा आहे आणि रुपालीताई तुमच्यासाठी सुद्धा आहेत, कारण सत्ताधारी तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिघं इथं आहात. वर्षभराआधी सुद्धा सरकार तुमचंच होतं. आर्थिक शिस्तीचा विषय आहे ज्याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले जाते आणि टीका केली जाते. वित्त विभागाने गेल्या वर्षी आक्षेप घेतला होता, तेव्हा सुद्धा ठाणे बोरिवली बोगद्यासाठी 2,417 कोटींचं कर्ज काढण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यानंतर वित्त विभागाने नकार देऊन सुद्धा क्रीडा मंत्र्यांना तत्कालीन खुश करण्यासाठी 1,781 कोटींच्या क्रीडा संकुलांना परवानगी देण्यात आली होती. तर अशा पद्धतीच्या आर्थिक शिस्तीचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मग असे प्रश्न विरोधक तर उपस्थित करणार ना. तुम्हाला एक सांगतो की कुठलाही प्रकल्प करत असताना कुणाला खुश करण्यासाठी नाही, एखाद्या व्यक्तीला खुश करण्यासाठी नाही. तो प्रकल्प या राज्यातल्या कुठल्या तरी भागात होतो याचा विचार आपण सर्वप्रथम केला पाहिजे. त्या प्रकल्पाचा फायदा आपल्या राज्यातल्या कुठल्या तरी जनतेला होतो याचा आपण सर्वप्रथम विचार केला पाहिजे. ठीक आहे, त्याला कुणी मागणी एखादा आमचा महायुतीचा नेता करत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कुठलाही प्रकल्प होत असताना तो जनतेच्या फायद्यासाठी होतो, तो कुणाच्या एकाच्या व्यक्तीच्या फायद्यासाठी होत नाही. त्यामुळे त्याची मागणी कोण करतं, कुणासाठी होतो, तर तो जनतेसाठी होतो. मागणी कुणीही करो. त्यामुळं आमच्या महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. सगळे एका विचाराने या ठिकाणी काम करतायत. म्हणून मी वारंवार सांगतो की महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याला काही लोड घ्यायचं काम नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. राज्य पुढे नेतोय, राज्य पुढे जाणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा आणि वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या त्या विरोधी पक्षाच्या तिथंच बसत राहा. दुर्दैव तुम्हाला विरोधी पक्षात बसायला लोकांनी त्या विरोधी पक्ष नेता व्हायला तेवढे सीट दिले नाही. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की जनतेने तुम्हाला कशा पद्धतीने नाकारलं. त्यामुळे आम्ही चांगलं काम करतो एवढं स्वीकारा, मान्य करा आणि चांगलं मानून चांगल्या कामासाठी सोबत राहा. एकत्रित राहून राज्याचा विकास करू. राजकारणाच्या ठिकाणी आणि समाजकारण महाराष्ट्राचं हित
हे एका बाजूला ठेवा. ठीक आहे. त्यासाठी आपण ठीक आहे. सोबत राहू अरुण आणि सावंतांना पुढे माझा जाऊ. पुढचा एवढी प्रश्न विनंती आहे. मी या ठिकाणी अरुण सावंत ऐका ना, गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तुमच्या पक्षाचे, आणि तेव्हाची मी गोष्ट सांगतो की अनेक आर्थिक प्रस्तावांवर वित्त विभागानं आक्षेप घेतलेला होता आणि राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा ठीक नव्हती असा एक दावा केला जात होता. आणि ही स्थिती न बघता आणि हे आक्षेप न जुमानता जवळपास 1781 कोटींच्या प्रशासकीय मान्यता मंजूर झालेल्या होत्या. तर ही आर्थिक बेशिस्त आहे जी वारंवार अधोरेखित होते आणि ज्याच्यावर विरोधक टीका करतायत. तुम्ही याला कसं काउंटर करणार आहात? सौरभजी, वेळोवेळी जेव्हा जेव्हा विरोधकांनी जे जे आरोप केले ते आम्ही पुराव्या सकट त्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. पहा, विरोधकांनी एखादा आमच्यावरती क्वेश्चन उचलला म्हणजे तो सत्यच असतो असं नाहीये. पहा, दर आठवड्यामध्ये कार्यक्रम आखले जात आहेत. कोणामार्फत? तर विरोधकांमार्फत. कसं सरकारला आपण बदनाम करायचं. समोर आता संपूर्ण सामाजिक संस्थांच्या आता इलेक्शन्स येत आहेत. मुंबई महानगरपालिका आहे, देशातल्या काही मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तर उरलेलं यांच्या हातात काहीच नाहीये. कोणतंही विधायक कार्य हे करत नाही जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या भल्यासाठी. ना ते जनतेच्या दारामध्ये जात आहेत, परंतु सरकार जे जे काही चांगलं करतंय त्याला कसं बदनाम करायचं, तर सरकारला कुठे घेरता येईल हे बघायचं. तर यांनी आता काय काढलं, तर चला, अभ्यास नसताना सुद्धा ते असं म्हणत आहेत की सरकार आमचं आता कर्जबाजारी होत चाललेले, हे राज्य आता विकलं जाईल वगैरे वगैरे. परंतु जर अभ्यास केला, जनतेच्या मनी जर तुम्हाला काही ठसवायची असेल एखादी वस्तू, तर तुमच्याकडे त्याच्याबद्दल अभ्यास असला पाहिजे. उगीच खोटं बोलून चालत नाहीये. जनतेला सत्य काय आहे हे सांगण्याकरता आम्ही सक्षम आहोत. तेव्हा या विरोधकांनी आमच्यावरती जे जे काही आरोप करायचे ते करू देत. आम्ही यांच्या आरोपांना भीक घालत नाही. मग ते संजय राऊत असोत, नाना पटोले असो देत, नाही तर आणि कोणी असो देत. नाना पटोले ज्या काँग्रेसचे आहेत त्याच काँग्रेसचे सर्वोच्च नेते काय म्हणत आहेत याचा सुद्धा विचार जनतेने केला पाहिजे. त्यांनी तर क्लीन चिट दिली की महाराष्ट्र सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आणि कोणत्याही प्रकारचा बोजा या राज्यावरती नाही. कारण जे काही कर्ज आहे ते आम्ही सुद्धा गेली 50 वर्ष काढत होतो. मग त्यात महायुती वेगळं काय करत आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. जनतेने विचार केला पाहिजे खोटं कोण बोलत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता कोण प्रयत्न करत आहे. ठीक आहे, ठीक आहे. रुपाली ताई, तुम्ही म्हणाला होता काही वेळापूर्वी नरेश बोडके यांना मी प्रश्न विचारला आणि त्यांनी म्हटलं की राज्याची स्थिती ही दिवाळखोरीची नाही आहे, पण आर्थिक चणचण भासायला सुरुवात झालेली आहे. अर्थमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार. आर्थिक ताळेबंद साधताना, आर्थिक नियोजन करताना त्यांची ओढाताण होते का? एक लक्षात घ्या, आर्थिक जी ही राज्याची सगळा ताळमेळ करत असताना दादा आज जवळजवळ नाही म्हणलं तरी 35 वर्षात राजकारणात आहे. त्याच्यावेळी त्यांनी 20 वर्ष अर्थसंकल्प मांडलेला आहे, अर्थमंत्री म्हणून राहिलेले. आता हा कुठलाही प्रोजेक्ट येताना किंवा कर्ज काढताना आमच्या प्रशासनाने समजा काही त्रुटी काढल्या, काही आक्षेप काढले, तर राज्याचे प्रमुख कोण आहेत? आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्ही जे आमच्या सावंत भाऊंना प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांना तो अधिकार आहे ना की राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या जनतेचे प्रश्न पूर्ण होण्यासाठी त्यांना जे नियम दिलेले त्याच्या आतमध्ये कर्ज काढून राज्याचा गाडा अत्यंत चांगल्या पद्धतीने हाकलेला आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही, कामाची प्रोसिजर आहे. जर एखादे आक्षेप निघाले, काही त्रुटी निघाल्या, आमच्याच प्रशासनाच्या किंवा अर्थतज्ञ जे आहेत त्यांनी जर काढले, तर त्या आक्षेपावर पुढे निर्णय घेण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं आहे आणि ते अत्यंत सक्षमपणे ते निर्णय घेत आहेत. त्यामुळे कोणतीही दिवाळखोरी नाही. दिवाळखोरी झाली असेल तर विरोधकांच्या बुद्धीची झाली आहे. मगाशी आमचे भाजपचे जे बंधू आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या कामामध्ये काही चुकलं असेल तर सांगा, राज्याचा विकास होण्यासाठी आमच्या सोबत या. परंतु सातत्याने विनाकारण जर आम्हाला बदनाम करण्यासाठी आणि त्याच्यासाठी जर षडयंत्र रचणार असाल तर तुमचं राहिलेलं उरलेलं सुद्धा राजकीय जे काय आहे ते अस्तित्वात राहणार नाही. महाराष्ट्राची जनता शून्य आहे आणि उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघत आहे, हे लक्षात घ्या. चर्चेची वेळ संपत आली. अमोल मातेल यांची एक शेवटची कमेंट घेऊयात, त्यानंतर नरेश बोडके यांच्याकडे जर वेळ असेल तर मी एक शेवटची कमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडे जाईल. अमोल मातेल, अगदी थोडक्यात. अर्थतज्ञांनी सांगितलं की राज्याची स्थिती काय आहे, त्यामुळे 50 वर्ष लिकरला बंदी असताना ती बंदी उठवावी लागली. लिकर पासून सर्वात जास्त कर राज्याला मिळतो. परंतु हे सरकार विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 90 लाख
तरुणांना नोकऱ्या देणार होतं. का नाही दिल्या मग? का निर्माण नाही केल्या? नोकऱ्या निर्माण केल्या असत्या तरी एक प्रकारचा महसूल मिळालाच असता ना. त्यांना दारू बंदी उठवावी का लागली? म्हणजे एका बाजूला जनतेला दारुडे सरकार जनतेला बनवणार का, आणि तुम्ही पैसे जमा करणार काय? हे काय गप्पा सांगतात. विरोधकांना आरोप करतात तुम्ही 3 पक्षाचे लोक, सत्ताधारी पक्षाचे आमच्या विरोधकांना तुटून पडताय. म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ हा विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम तुम्ही करताय. आवाज बोलू द्यायचा नाही. आम्ही जेव्हा जे काही प्रश्न मांडतो त्याचा तुम्ही साकल्याने विचार केला गेला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करून पावलं टाकली गेली पाहिजे आणि राज्याचा विकास केला पाहिजे. आम्ही विकासाच्या आड कुठेच नाहीये, पण ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या डोळ्यासमोर आणणं हे आमचं विरोधक म्हणून काम आहे. आणि ताई आमचं अस्तित्व बघायला गेलात, ताई आमचं अस्तित्व काय आहे? आम्ही जनतेमध्ये आहोत, परंतु आमचं अस्तित्व काय आहे ना, मी जेव्हा मांडतो तेव्हा तुम्ही ऐकलं पाहिजे. आमचा आवाज दाबू नका ताई. तुम्ही तरी चळवळीमधून कार्यकर्ते आलेले आहेत, तुमचा आम्हाला मान सन्मान आम्ही तुमचा करतो असतो. तुमची एक वेगळी त्या ठिकाणी तेच सांगितलं, टिकून तेव्हा जनता आपल्याला ऐकत असते, समजत असते आपल्याला, म्हणून सांगितलं भाऊ. मी नाही तुमचं अस्तित्व संपवणार आहे. मी कोण आहे तुमचं राज्यात अस्तित्व एवढी मोठी संपवणार आहे? गुंतवणूक होते परकीय, नाही त्याच्यावर तुम्ही बघा, सांगत परकीय होता ना, गुंतवणूक वाढते. आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असं होते. नाही होत ताई. राज्यात कोणती चळवळ प्रचंड कधी मोठी बंद गुंतवणूक होत या नाही, लक्षात ठिकाणी ठेवा. होते. जनता ठरवते प्रत्येकाचं अस्तित्व. जनता ठरवते, पण जनतेसाठी लढणाऱ्या लोकांना जनता कधी हे करत नाही. जनता नेहमी मागे उभी राहते. ठीक आहे. जनतेची दिशाभूल करू नका हो, म्हणून अस्तित्व संपेल असं मी तुम्हाला म्हणलं. मला सांगा ना, आता ठीक आहे. नाही, मला वाटतं या चर्चेमध्ये लाडकी बहीण योजनेचं एक्झिक्युशन बद्दल सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या योजनेचं एक्झिक्युशन बरोबर होतं का? त्याचबरोबर अपात्र लाभधारकांची संख्या कमी होऊन जो आर्थिक ताण राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय तो सुद्धा कमीत कमी करता येतो का? आणि त्याचबरोबर ज्या अपात्र लाभधारकांना पैसे गेलेले आहेत तिजोरीतून त्याची रिकव्हरी होते का हे सुद्धा बघावं लागेल. एक प्रकारे राज्य सरकारची आर्थिक शिस्त अशा बाबींमुळे अधोरेखित होणार आहे. त्या दिशेनं राज्य सरकार आतापासून पावलं टाकतं का हे सुद्धा बघावं लागेल. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात, आपली भूमिका मांडलीत त्यासाठी. तर आजच्या चर्चेत आपण इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.